आदरणीय भारत सासणे सर हे महाराष्ट्राच्या मातीतले एक अतिशय महत्त्वाचे लेखक म्हणून आपण त्यांना ओळखतो। आजपर्यंत त्यांचं जे साहित्य प्रकाशित झालेलं त्यामध्ये प्रामुख्याने दाट काळा पाऊस, क्षितिजावरची रात्र, दोन मित्र, सटवाईचा लेख, राहीच्या स्वप्नाचा उलगडा, समशेर आणि भूतबंगला, दूर तेथे दूर तेव्हा सर्प, चिरदाह, समशेर आणि परग्रहावरचा माणूस याशिवाय अनुवादित ग्रंथ आहेत उघडा दरवाजे उघडा आणि दंतकथा। याशिवायही त्यांनी विविध माध्यमातून विपुल लेखन केलं आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय भारत सासणे सरांना मी विनंती करते की त्यांनी उद्घाटीय भाष्य आपल्यासमोर करावं। आदरणीय सासणे सर। या सुवर्ण महोत्सवी पचोळा या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले श्रेष्ठ लेखक माननीय रा. मोराडे सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कौतिकराव ठाले पाटील, माननीय अंकुशराव कदम आणि युवा कादंबरीकार ज्यांचा इथे सत्कार झाला, मंचावरील अन्य मान्यवर मित्र हो, 50 वर्ष झाली। पाहता पाहता अर्धशतक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा एखादा कालखंड पुढे सरकतो तरी देखील या कादंबरीची आठवण आपल्या मनामध्ये निर्माण होते, तेव्हा निश्चितच त्यामध्ये कुठली तरी गुणवत्ता असल्याशिवाय आपण चर्चा करत नसतो। अन्य कादंबऱ्या देखील त्या निमित्ताने जर आपण आठवल्या, त्यांना देखील 50 वर्ष झालेली आहेत, परंतु त्यांच्या 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने असे कार्यक्रम झाल्याचं मला स्मरणात नाही। अंकुशराव मला असं म्हणाले की आम्हाला साहित्यातलं काही कळत नाही। मी त्यांना असं म्हणालो की साहित्यातलं कळत नसताना जरी होत असेल तर ज्यांना कळतं त्यांनी काय करायला पाहिजे होतं, परंतु तसं काही झालेलं दिसत नाही। अन्य कादंबऱ्या आपण आठवून बघा की ज्यांना त्याच काळामध्ये प्रसिद्धी मिळाली आणि या कादंबऱ्या देखील 50 वर्षे पूर्ण करतायत, पण इतक्या भव्य प्रमाणात इतक्या विशेष पद्धतीनं आपण एकत्र जमलेलो आहोत। नाट्यरूपांतर आहे, त्याचं फिल्म देखील झालेली आहे, त्याच्यावर चर्चा होईल। तेव्हा असं या कादंबरीत काय आहे की ज्यामुळे आपण या कादंबरीची गुणवत्ता विसरू शकत नाही, यावर चर्चा होणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि तो घाट या ठिकाणी घातलेला असल्यामुळे सर्व संबंधितांचं मी मनपूर्वक आणि आदरपूर्वक अभिनंदन करतो, कारण एक महत्त्वाच्या अशा मोठ्या उपक्रमाला आपण सुरुवात केली आहे। या निमित्ताने या कादंबरीमध्ये काय आहे याच्या गुणवत्तेबद्दल अनेक विद्वान चर्चा करतील आपल्याशी आणि ते अर्थातच आपल्या सर्वांना ऐकायला आवडणार आहे। 50 वर्ष झाली असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला या 50 वर्षाच्या एकूण कालखंडाकडे जर आपण वळून बघितलं तर असं लक्षात येतं की या कादंबरीवर वेळोवेळी चर्चा यापूर्वी घडलेली आहे आणि अनेक पद्धतीनं। आणि मला स्वतःला असं आठवतं की मसापच्या हॉलमध्ये जेव्हा या कादंबरीवर चर्चा झाली होती त्यावेळेला स्वतः बोराडे सर उपस्थित होते आणि त्यांनी त्या चर्चेचा समारोप देखील केलेला होता, आपल्याला आठवत असेल। मी त्या चर्चेला उपस्थित होतो। चर्चा अशी झाली होती की यावर कुठल्या तरी एका कादंबरीची सावली आहे आणि त्या निमित्ताने बरी चर्चा आपल्या सर्वांच्या समोर महाराष्ट्रात आलेली होती। स्वतः बोराडे सरांनी त्याचं असं उत्तर दिलं होतं की ही जी काही माझी कादंबरी आहे ती मी चौरस्त्यावर ठेवली आहे आणि केव्हाही आपण त्याच्याकडे बघू शकता, केव्हाही त्याची चर्चा करू शकता, विश्लेषण करू शकता। मी जेव्हा या उत्तराकडे बघतो आणि त्यावेळेला झालेल्या आठवणी मला जेव्हा निर्माण होत आहेत आणि त्या झालेल्या चर्चेची मी जेव्हा आठवण करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की समकालाची काही स्पंदनं असतात आणि ती स्पंदनं आणि सामाजिक गुंतागुंत जी लक्षात येते, एकूण जी भोवती जे काही घडतं आहे ते पाहिल्यानंतर लेखक जेव्हा करुणा प्रेरित होतो तेव्हा त्याच्या करुणेतून काहीतरी विशेष अशी कलाकृती जन्माला येत असते। त्यामुळे अन्य कादंबरीकारांना देखील अशा स्वरूपाची कादंबरी लिहावी असं जर वाटत असेल
तर त्याचं कारण समकालीन गुंतागुंत आणि तत्कालीन परिस्थिती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अनेक प्रतिभावंतांच्या जर आपण साक्षी काढल्या तर तसं लक्षात येतं की त्यांनी असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ ग्रेस यांनी असं अनेक ठिकाणी म्हटलं आहे की उदाहरणार्थ जर द्यायचंच झालं तर भूपेन हजारिका यांचं गाणं त्यांनी जेव्हा ऐकलं किंवा गुलजार यांची कविता जेव्हा त्यांनी ऐकली तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्यावर देखील त्याचे पडसाद निर्माण झाले आणि ती छाया आपल्या मनावर पडलेली आहे. म्हणून त्यांनी गंगेवरच्या अनेक कविता पुढे लिहिल्या. हे असं घडत असतं आणि एकाच वेळेला अनेक साहित्यिक वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा काम करतात, विचार करतात, त्यावेळेला जी काही समकालाची जी काही स्पंदनं असतात ती स्पंदनं मनामध्ये उमटतात आणि याच स्पंदनाची रूपांतरं वेगवेगळ्या कलाकृतीमध्ये होत असतात. यामध्ये जो सारखेपणा असू शकतो तो सारखेपणा त्यामुळे कादंबरीला न्यून देत नाही, उलट या कादंबरीबद्दल विशेष अशी चर्चा करायला आपल्याला भाग पाडलं जातं. यामध्ये या कादंबरीमध्ये काय आहे की ज्याच्यामुळे आपण वारंवार या कादंबरीकडे वळतो, या मुद्द्याकडे येत असताना 2-3 मुद्दे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचे. एक असं की साहित्यांतर्गत एक नियतिवाद आहे जो आपल्या सर्वांना माहीत आहे. हा नियतिवाद कदाचित जी ए कुलकर्णी यांनी आणला, कदाचित त्यापूर्वीपासून तो साहित्यामध्ये असेल, परंतु हा जो नियती नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट माणसाला वाकत करते आणि ती नियती या माणसावर प्रभाव टाकते. अशा प्रकारची ही संकल्पना ज्याला आपण नियतिवाद म्हणतो ती नियतिवाद प्रामुख्याने जी ए कुलकर्णी इत्यादी लेखकांच्या निमित्ताने साहित्याअंतर्गत प्रकट झालेला आहे. दुसऱ्या बाजूने प्रयत्नवाद नावाची एक गोष्ट आहे. समाजाची जी धारणा असते ती समाजाची धारणा प्रामुख्याने साहित्याअंतर्गत देखील प्रकट होत असते. 2 प्रकारचे प्रवाह सामान्यतः आपल्या समाजामध्ये पडलेले आपल्याला दिसतात. एक म्हणजे वैष्णवांचा आहे ज्याच्यामध्ये नियती ही अंतिम अशी बाब मानली गेलेली आहे. त्यामुळे तुमच्या वेदना निर्धारित आहेत, तुमचे प्रयत्न निर्धारित आहेत, तुम्ही कोण आहात हे निर्धारित आहे, तुमचं अस्तित्व निर्धारित आहे आणि त्यामुळे तुमची नियती देखील निर्धारित आहे. म्हणून तुम्ही केवळ वैष्णवांनी सांगितलं आहे की भगवंताच्या एकूण अस्तित्वामध्ये तुम्ही स्वतःला विसरून त्याच्याचीच अनन्य शरण जावं आणि अशा प्रकारे शरण गेल्यानंतर हा जो काही नियती आहे ही ती नियती तुमचं जे काही करायचं ते करत असते. शैवांनी त्या उलट आपल्याला असं सांगितलं की हा जो प्रयत्नवाद आहे त्यांनी माणसाचा जो गरिमा आहे, महिमा आहे ती सगळी मान्य केली आणि माणसाच्या प्रयत्नवादावर त्यांनी भर दिला आणि असं सांगितलं की माणूस हा काही केवळ कठपुतळी बाहुली अशी नसून प्रयत्नातून संघर्षातून ती व्यक्ती सिद्ध करू शकते. हे 2 प्रवाह असताना आपल्या मराठी मातीमध्ये मला स्वतःला शैवांचा प्रभाव जास्त वाटतो, दिसून येतो. या समाजाला आपल्याला गरिबी नवीन नाही. ही गरिबी आपण नेहमी उपहास करतो की हा देश श्रीमंताचा आहे, परंतु इथं गरिबांची वस्ती आहे. म्हणजे श्रीमंत देश आहे पण गरीब लोक राहतात. हा जो काही उपहास आपण केलेला आहे, इतरांनी केलेला असतो, परदेशी मंडळींनी देखील केलेला असतो. हा उपहास जरी आपण बाजूला ठेवला तर या ठिकाणी या समाजामध्ये गरिबी हा प्रकार काही आपल्याला तसा नवा नाही आहे. जी गरिबी हळूहळू आपल्याला दारिद्र्याकडे नेते, जी गरिबी संघर्ष करायला लावते, या गरिबीचा परिचय आपल्या इथल्या माऊलीला, इथल्या मातीला असतो आणि अशा माऊलीची संघर्ष कथा या कादंबरीमध्ये आलेली असल्यामुळे आणि या मातीतून जो काही जी झुंज जन्माला येते ती झुंज जीवनाला आपल्या पायाजवळ आणून ठेवते. हे विलक्षण सामर्थ्य ज्या स्त्रीमध्ये आहे त्या स्त्रीचं चित्रण या कादंबरीमध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून वेगवेगळ्या आपदा येतच असतात ज्याचा अनुभव हा व्यापक अर्थाने सर्वच व्यक्तींना येत असतो आणि हा नियतीचा खेळ आहे असं देखील आपण मानत आलेलो आहे. त्याच्यामध्ये आजारपण असेल, त्याच्यामध्ये अनपेक्षित घटना असतील, ॲक्सिडेंट्स असतील, अपघात असतील, आजारपण असेल, मृत्यू असेल, या सगळ्या ज्या घटना असतात त्या नियतीच्या खेळातून अन्वये
आपल्यासमोर येत असतात, परंतु त्याचबरोबर काही शोषण आहे, समाजाची वेगवेगळी धारणा आहे, त्रास देण्याची वृत्ती आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी म्हणून जेव्हा स्त्री ताठमानेने उभी राहते त्यावेळेला त्याचं जे काही चित्रण आहे ते रोमहर्षक असं होऊन जातं. याच्याकडे जर आपण बघायला लागलो, आपण जर बघितलं की आडव्या चिरेचं कुंकू लावणारी, डोळ्यात फूल पडणारी तुमची आणि माझी जी आजी असेल, त्या आजीला जर आपण विचारायला लागलो तर ती अशा स्वरूपाचं उत्तर आपल्याला देणार आहे की या नियतीच्या खेळासमोर आपल्याला शरण होता येत नाही. उलट आपल्याला झुंज द्यायची आहे, आपल्याला लढायचं आहे. आणि अशा प्रकारच्या लढाईच्या घटना जेव्हा समोर येतात प्रामुख्याने आणि ती मातीचा सुगंध घेऊन येतात त्यावेळेला पाचोळ्यासारखी श्रेष्ठ कादंबरी निर्माण होत असते. त्यामुळे आपण जो कालखंड जर बघितला तर अन्य कादंबऱ्यांच्या देखील आपल्याला आठवण करता येते, काही चित्रपटांची आठवण करता येते, परंतु त्यांचे वेगवेगळ्या प्रेरणा वेगवेगळ्या आहेत. मदर इंडियासारखा सिनेमा असेल तर त्याच्यामध्ये शोषणाची कथा येते प्रामुख्याने, पण एका स्त्रीने दिलेलं झुंज आहे. आणि मघाशी ज्या कादंबऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी झाला त्या कादंबऱ्यांचा देखील जर आपण विचार केला तर त्यामध्ये पहिल्यांदाच जेव्हा वास्तववाद हा साहित्यामध्ये यायला लागलेला होता तो 1970-71च्या काळामध्ये, आणि तो यावा अशी आपली सर्वांची इच्छा होती, समीक्षकांची इच्छा होती, रसिकांची इच्छा होती, त्यावेळेला ही कादंबरी आलेली आहे. आणि तत्पूर्वी जो काही एक रोमॅन्टिसिझमचा काळ होता मराठी साहित्यामध्ये तो हळूहळू पाठीमागे चालला आणि त्याऐवजी एक वास्तव अशी कथा मांडली पाहिजे, माणसाचं जगणं त्यात मांडलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हे जे काही ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारचा जो काही भेद आहे तो भेद लक्षात घेऊन त्या अनुषंगाने देखील हे जे काही ग्रामीण वास्तव आहे ते देखील समोर आलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन काही क्वचित असे लेखक लिहायला लागले होते. त्याच काळामध्ये पाचोळा ही महत्त्वाची कादंबरी आली आणि म्हणून ती 50 वर्ष टिकलेली आहे. त्यावर कोणाची छाया आहे नाही, त्याच्या कोणाची सावली पडली इत्यादी या गोष्टी सगळ्या 50 वर्षामध्ये आता मागे पडलेल्या आहेत. आणि असं लक्षात येते की ज्याला आपण श्रेष्ठ कादंबरी म्हणतो, ज्याला आपण माइलस्टोन म्हणतो, आणि तो काळ असा होता की इंधनचं नाव घेतलं जायचं, त्यावेळेला धगचं नाव घेतलं जायचं, त्याच वेळेला पाचोळाचं नाव घेतलं गेलं. आणि ही महत्त्वाची अशी कादंबरी या 5 वर्षामध्ये स्थिर झाली. संघर्ष करणाऱ्या माऊलीचं चित्रण करणाऱ्या या कादंबरीवर कुठल्याही प्रकारची सावली आहे असं मला स्वतःला वाटत नाही. उलट ती स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे, स्वच्छ आहे आणि या मातीतून जन्मलेली आहे. त्यामुळे ती विलक्षण अशा प्रभावी पद्धतीनं आपल्यासमोर येते. या अनुषंगाने बोराडे सरांचं जे एकूण प्लेसिंग आहे किंवा ज्याच्याबद्दल एक काम करायला पाहिजे ते आता अर्थातच समीक्षकांचं काम आहे, ते योग्य पद्धतीने झालं असं मला अजूनही वाटत नाही. ते श्रेष्ठ असे लेखक असल्यामुळे त्यांचं श्रेष्ठत्व काय आहे याच्याबद्दलची चर्चा आपण करायला पाहिजे. ती मला वाटतं इथून पुढे व्हावी अशी या ठिकाणी नम्र अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला अनेक कादंबऱ्यांच्या आठवणी जरी त्यानिमित्ताने येत असल्या, रथचक्र इत्यादी इत्यादी, तरी त्या कादंबऱ्यांच्या पेक्षा ही कादंबरी श्रेष्ठ का आहे याच्याबद्दलची आपल्याला मनोमन खात्री पडते. अशा या कादंबरीचा फार मोठा भव्य स्वरूपामध्ये आपण आयोजन करतो आहोत आणि 50 वर्ष पूर्ण झाल्याचं आपण या ठिकाणी स्मरण करतो आहोत. या निमित्ताने एक मोठा विशेष असा कार्यक्रम या ठिकाणी घेतो ज्याचा मला अतिशय आनंद होतोय. या ठिकाणी मला बोलवलं त्याचा आभार. आणि या सुवर्ण महोत्सवी पाचोळा या विशेष अशा सन्मान संमेलनाचा उद्घाटन झालं असं अधिकृतपणे जाहीर करतो. धन्यवाद.